आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नवनीत राणा अमरावतीतून 4 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। 7 किंवा 8 तारखेला शहा प्रचार सभेला येण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी सरकारी पैशातून प्रचार करत आहेत। मोदींच्या दौऱ्याचा खर्च भाजपने करायला हवा। सरकारी पैशातून खर्च होत असेल तर हे आचारसंहितेचं उल्लंघन, राऊतांची टीका। त्यांचा एक दौरा हा 25-25 कोटीचा असतो। यंत्रणा आणि सगळी त्यांचे सरकारी लवाजमा पाहिला तर काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी? राऊतांनी आचारसंहितेचे नियम समजून घ्यावे, मग टीका करावी। सरपंच पदाची निवडणूकही न लढलेले राऊत आचारसंहितेवर बोलतात, हा मोठा विनोद। नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। जिसने एक सारी सरपंच का भी चुनाव लड़ा नहीं, वो संजय राउत जो भी इलेक्शन आचार संहिता के बारे में बात करते हैं, नियम बताते हैं, ये बहुत बड़ा विनोद है। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी राज्यात जवळपास 10 सभा घेणार असल्याची माहिती। लवकरच सभांच्या तारखा जाहीर होणार। शहा योगी आदित्यनाथांच्याही सभा होणार। बारामतीत अजित पवारांकडून महायुतीत समन्वय राखण्याच्या जबाबदारीचं वाटप। सुनील शेळकेंना भोर, बेल्हा, मुळशी या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी। आमदार सुनील टिंगरेंकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी। यवतमाळमध्ये महाविकास आघाडीत नाराजी नाट्य। पवार गटाचे संदीप बाजोरिया राहणार। प्रचारापासून दूर, मतभेद विसरलो होतो पण आमचे काही अस्तित्वच नाही, बाजोरियांनी व्यक्त केली खंत। शिवसेनेचे संजय कोकाटे पवार गटात प्रवेश करणार। कोकाटे हे माढा लोकसभेचे शिवसेना संपर्क प्रमुख। येत्या 2 दिवसात राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश करणार, कोकाटेंची माहिती। तुमचं आमचं जमत असतं तर कार्यकर्ते का नाराज असते? शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंना खडसावलं। खडसेंना विरोध नव्हता, मात्र त्यांच्याकडूनच विरोधाची सुरुवात, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात मवियाची समन्वय बैठक। लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाकरता ही बैठक।